दादा आता कसली चिंता नाही बघ. आईची तब्येत बी ठणठणीत आहे आणि तुझं पीक बी मार्गी लागलं. आता बिंदास शेतावर जायचं आणि पुढच्या अंगामाला कोणतं पीक घ्यायचं एवढाच विचार करायचा बघ. आता वाईट दिस सरले, आता चांगलंच दिस येणार. जा, तुळजाई तुझ्या पाठीशी आहे. येतो म्या. तू बाहेर गेलास आणि आईची तब्येत पुन्हा बिघडली तर? कालपर्यंत तिला ताप होता, इतक्या लवकर ती कशी बरी झाली? कदाचित ती तुला काळजी वाटू नये म्हणून काही सांगत नसेल. बाहेर जाऊ नकोस, आईला एकटं सोडू नकोस. नाही, म्या जाणार नाही. नाही, म्या जाणार नाही. अरे अरे दादा काय झालं? मी आईला सोडून कुठं बी जाणार नाही. नाही, एकदम बरी आहे. तू उगाच काळजी करतोस. ती खोटं बोलत असेल तर तुला शेतावर पाठवण्यासाठी? नाही, तू खोटं बोलतीया. म्या चिंता करल म्हणून तू सगळं हे सांगतीया. अरे म्या कशाला खोटं बोलू? अरे दादा आईच्या चेहऱ्याकडे बघ, ठणठणीत तर ते दिसते. चेहरा पाहून हा आजार कळतो का? आतून ती अजूनही आजारी असेल तर? बिक्या, तुला काय ठावय आतून जे काय चालतं ते? आतून काय चाललंय? अरे दाद्या, ते वैद्यबुवा म्हणले ना आई व्यवस्थित आहे म्हणून. वैद्य चुकत नाहीत कशावर? त्यांनी चुकीचा अंदाज लावला तर? त्यांचा अंदाज चुकला तर कोण घेणार जबाबदारी? भाऊजी, अहो तुम्ही स्वतःला त्रास करून घेताय. बस नका ती विचार नका अनुमानात. सकुला काय माहिती? तिला जर खरंच परिस्थिती समजली नाही तर? वहिनी, तुला काय बी ठावं नाही. जे काय माझ्या मनात चालतं ना हे तर कुणाला काय बी ठावं नाही. सदा, सदा बघ माझ्याकडं. हे बघ, मी तुझ्या समोर उभी आहे. अरे मला काय बी चालेल नाही. हा हा, आता ती उभी आहे, पण पुढच्या क्षणी नाही. अरे दाद्या, काय होतंय? अरे सदा, का रे बाळा, का ओरडत होतास? म्या कधी ओरडलो? आय, मला माफ कर. अगं म्या उगीच लय चिंता करतोय. मला ठावय माझ्यामुळं तुम्हा सगळ्यांनी लय त्रास होतोय. पण म्या तरी काय करू आय? दिवसेंदिवस माझी चिंता वाढतच चालली आहे. अगं माझात माझ्या मनावर ताबा नाही राहते. सदा, तुला माझी आण आहे. यापुढे एवढी चिंता करायची नाही. जे काय व्हायचं आहे त्या समद्याला आपण समदे मिळून सामोरं जाऊ. तू एकटा आहेस असं समजू नकोस. होय आय,
मी तुला सबूत देतो. मी स्वतःला एवढ्या चिंतेच्या आहारी जाऊ देणार नाही. मी आता लागली शेतावर जातो आणि कामाचं काय आहे ते बघतो. एकदा कामात मन गुंतवलं ना, मन बी सावरण बघ. ये. येतो मी. माणसाच्या मनातली चिंता ही वाळवीसारखी असते. बाहेरून सगळं तसंच दिसत राहतं, पण आतून ती माणसाच्या मनाला पोखरत जाते. आई तुळजाभवानी, माझ्या लेकराच्या मनातली चिंता तूच दूर कर ग बाई. तुझा तर तुझ्यासारख्या नावाच्या बायकोवर लय जीव लावतो. दिसभर तिच्याच गोष्टी सांगत बसतो. कधी ती असं म्हणली, कधी ती तसं हसली, कधी ती असं, कधी ती तसं. सारखं हेच चालू असतं. मला जितकं हे अंतर असह्य होतंय तितकंच तुम्हालाही होत असेल ना. महादेव, इतके जवळ असूनही आपण एकमेकांपासून इतके दूर का आहोत? आपल्या दोघांमध्ये हा दुरावा निर्माण करणारा नेमका कोण आहे? जर हा दुरावा मिटवता आला तर कदाचित माझ्या मनावरचं ओझंही हलकं होईल. कारण आता हा विरह मलाही सहन होत नाहीये.